प्लॉट फार मोठा आहे, त्या ठिकाणी आमच्या 3 गोष्टीच्या मागण्या होत्या. एक एसटीपी प्लांटची, दुसरं दिघ्याला स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावं, आणि तिसरी गोष्ट मंगल कार्यालय जे दिघ्यामध्ये नाहीये, तिथल्या लोकांची फार अडचण होती. तर त्या विभागाकरिता एसटीपी प्लांट आणि मलनिसरण वाहिन्या टाकण्यात याव्या, आणि त्याचा जवळपास 27 कोटी रुपये खर्च होता. आतल्या मलनिसरण वाहिन्या टाकून झाल्या. भूमिपूजन हे तात्कालिक मुख्यमंत्री आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते झालेलं होतं. भूमिपूजन झाल्यानंतर आम्हाला जवळपास 6 महिन्यानंतर कळालं की तिथे कोणीतरी मागणी करतंय. आम्ही महापालिकेला ती गोष्ट निदर्शनास आणून दिली. महापालिकेने बराच पत्रव्यवहार केला की त्या ठिकाणी आम्ही एसटीपी प्लांट बांधत आहोत, त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारे हॉटेलला किंवा पीएपीचा प्लॉट देण्यात येऊ नये, असं सगळं नीट अगदी सविस्तर पत्र महापालिकेने त्या ठिकाणी दिलेलं होतं. तरीही MIDCने कशालाही न जुमानता महापालिकेबरोबर 2005 साली झालेलं ॲग्रीमेंट कॅन्सल न करता परस्पर तो प्लॉट महापालिकेच्या निवेदनानंतरही तो अलॉट केला. त्यानंतर दिघ्यातला एक सामान्य माणूस कोणीतरी आहे, कोर्टात गेला, त्याने PL दाखल केलं. त्यावेळेला प्रशासकीय सगळं चालू होतं आणि महापालिकेने स्वतः कोर्टात जायचं सोडून वाट बघत बसली. तो प्लॉट आपल्या हातून निघून गेला आणि या उपर कोर्टामध्ये महापालिकेने प्लॉटच्या बाजूने फेवरने ॲफिडेव्हिट द्यायचं सोडून MIDCच्या आणि त्या PAP धारकाच्या बाजूने ॲफिडेव्हिट दिली. आणि ही म्हणूनच मी हा विषय आज इथे घेतला की एवढा मोठा प्लॉट आपण हातातला आयता सोडून ज्यासाठी आपण 111 कोटी खर्च करून रस्ता बांधला, अदरवाईज महापालिकेला काय गरजच नव्हती. महापालिकेबरोबर ते ॲग्रीमेंटच होते की 111 कोटी रुपयाचा खर्च केल्यानंतर तुम्हाला तो प्लॉट देण्यात येणार. काहीतरी दिल्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळतं ना, म्हणून महापालिकेने तो खर्च केला होता. आणि आता MIDC म्हणते की तुम्ही 3 प्लॉट घ्या, तेही अगदी वादित असलेले, म्हणजे ज्या ठिकाणी होऊ शकत नाही असे प्लॉट आपल्याला जैसे थे अवस्थेत घ्यायला सांगताय. स्वस्त आणि सोयीचा प्लॉट, त्याला IIDचा रिपोर्ट होता की इथे टीबी प्लांट बनणं हे फार सोयीचं जाईल. तो प्लॉट होता आपला रस्त्यावरचा 61 मीटर ROW मधला. त्यामुळे तोच प्लॉट पुन्हा आपल्याला मिळावा, जेणेकरून ज्या संपूर्ण मलनिसरण वाहिन्या अंथरलेल्या आहेत दिघा परिसरात, त्याच्यासाठी एसटीपी प्लांट 4 कोटी रुपयामध्ये बांधून तयार होईल. दादागिरीचा प्रकार आहे हा. कोणतेही कोर्टात केस चालू असेल भारताच्या कोणत्याही भागात, तरी 72C नुसार आपण त्याविषयी चर्चा करू शकत नाही सभागृहात, त्याच्यावरती निर्देश देऊ शकत नाही. तिकडे गवते मॅडम बोलतात त्याचं लायसन्स रद्द करा, भूखंड परत घ्या. म्हणजे मग कोर्टात जायचं कशाला? जब हायकोर्ट बसलाय तिथे निर्णय घ्यायला, त्यांच्याबद्दल सभागृहात डिसिजन घेतात आहे. आणि त्याविषयी आपले विधितज्ञ अधिकारी जे आहेत अभय जाधव, त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही तरतूद आहे, आपण इथे चर्चा करून त्यावर निर्देश देऊ शकत नाही. तर हे खोटं असेल त्याला निलंबित करा. आज एक दलित समाजाचा माणूस स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला आपण कुठेतरी अभिमान बाळगला पाहिजे त्याचा, तर त्याला उलट दाबलं जात आहे. आणि असं ठरलं होतं का एखाद्या सिनियर काउन्सिलचं ओपिनियन मागवा आणि मग निलंबित करा, तर अजून ओपिनियन आलं पण नाही, लगेच निलंबित करून टाका. हा कुठेतरी अन्याय घडत आहे, ही कुठेतरी दादागिरी आहे आणि अतिशय लोकशाहीचा खून चालू आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा विषय तो सांगत होता ना, त्याच्याविषयी पण थोडा तरी आदर ठेवायला पाहिजे. नाही, निलंबित करा म्हणजे ही कोणती जिद्द झाली? आज त्याचं शिक्षण बघा किती आहे, सर्व बघा ना त्याचा अवधा काय. तो शिक्षणाच्या जोरावर आला होता, त्याला हे निलंबित केलेलं चुकीचं आहे. म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक त्याचा निषेध करून इथं बाहेर पडलेलो आहोत. कंटेंट चर्चा कशी काय केली, पिटिशन फाईल करायला पडणार, मी त्यात इंटरव्ह्यू करणार. आता मी वाट बघत होतो. आता विधी अधिकारी बोलत असताना, आम्ही बोलत असताना वरती साऊंड म्यूट केला होता असं आम्हाला कळलेलं आहे. आम्हाला त्याचे मिनिट्स पाहिजेत रायटिंग मध्ये, कारण कोर्टात जायला आम्हाला लोकांना मिनिट्स लागतात. जसेच हातात पडणार आम्ही त्यात इंटरव्ह्यू करणार. आणि त्यांनी 6-7 वेळा सांगितलं इथे चर्चा करू नका, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. मी विनंती करतो तरी त्याला निलंबित केलेलं. ही पूर्णपणे दादागिरी चालू आहे. ही जी नवी महानगरपालिकामध्ये जी महासभा भरलेली आहे, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलेलं आहे त्याची या ठिकाणी हत्या झाली हे मी आवर्जून सांगतो. कारण या ठिकाणी ज्या घटनेमध्ये हे लिहिलेलं आहे की जे न्यायप्रविष्ट विषय आहे तो खरंच महासभेमध्ये चर्चेस आणण्यास मनाई असते. कारण कसं आहे की याच्यामध्ये माननीय न्यायालयाने ऑलरेडी आदेश दिलेले आहेत की तुम्हाला पर्यायी 3 भूखंड दिलेले आहेत, त्या भूखंडावरती तुम्ही कामकाज सुरू करा. आणि महापालिकेने असंही ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की आम्ही 6 महिन्यामध्ये त्या भूखंडावरती मल उदंचन केंद्र बांधणार आहे. या ठिकाणी मला त्या सदस्याला असं विचारायचं आहे की तुम्हाला खरंच दिघ्यासाठी मल उदंचन केंद्र पाहिजे होतं की हेतू पुरस्कृत तो हॉटेल पाहिजे होता? कारण काय होतं, या लोकांनी वारंवार
आपल्या नेत्यांना सुद्धा फसवलेलं आहे. खोटी कागद दाखवायची, इकडचा कागद तिथं दाखवायचं, तिकडचा कागद इथं दाखवायचं. अशा पद्धतीने अख्ख्या डिग्यामध्ये अनधिकृत बांधकाम झालेले आहेत. त्याच्याविषयी नाही बोलणार, त्या डिगावाशांबद्दल नाही बोलणार. ज्यांच्या जमिनी तुम्ही अनधिकृत करून त्यांना आजपर्यंत त्यांना मरणासाठी ठेवलेलं आहे. माझ्याकडे काही कागद आहेत, आज ते पण दाखवतो मी तुम्हाला. रस्त्याचा अग्रीमेंट दाखवता 2005 मध्ये जो रस्ता तुम्हाला महापालिकेला दिलेला आहे, हा कशासाठी दिलाय? फक्त मेंटेनन्स साठी दिलेला आहे. त्या रस्त्या अंतर्गत जागा नाही दिली आहे. तुम्ही मालक नाहीयेत. तुम्ही जो रस्त्यासाठी खर्च केलाय त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. काहीतरी पॉइंट दाखवायचं, महासभेची दिशाभूल करायचं, आपल्या नेत्यांना पण फसवायचं, इथून उड्या मारायच्या तिकडं, तिकडून उड्या मारायच्या इकडं, हेच चालले. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर मलउदंचन केंद्र पाहिजे होतं तर कोर्टाने आदेश दिले, तुम्हाला 3 भूखंड दिले, त्याच्यावरती काम का सुरू केलं नाही? तुम्ही म्हणता वारंवार की आमचे भूखंड गेले चोरीला, आमचे भूखंड गेले चोरीला. मग तुम्हाला 1 रुपया किमतीमध्ये जे भूखंड MIDC ने दिलेले आहेत ते का ना ताब्यात घेतले? आज 2 वर्ष झाले हे भूखंड तुम्हाला दिलेत, तुम्ही हे ताब्यात न घेता तुम्ही फक्त हेतू पुरस्कार काहीतरी पाहिजे होतं म्हणून तोच भूखंड पाहिजे, तोच भूखंड पाहिजे. हा का अट्टहास? जर तुम्हाला खऱ्या अर्थाने डिगावाशांचं जर हित जपायचं होतं तर तुम्ही त्या गोष्टीसाठी जर प्रयत्न करायला पाहिजे होतं.